थंडीमध्ये अगदी असे पौष्टिक म्हणजे मेथीचे लाडू. आणि तुम्ही आता बोलाल थंडी संपायला आली आणि आता ही मेथीची लाडूची रेसिपी शेअर करते. पण सुरुवातीला डिसेंबर जानेवारीच्या मध्ये एवढी काही थंडी नव्हती, पण जानेवारी संपायला म्हणजे जसं 8-10 दिवस झाले थंडी एकदमच वाढली आहे. आणि दरवर्षी मी हे मेथीचे लाडू थंडीमध्ये हमखास बनवते, पण ह्या वर्षी मग ठरवलेलं की नाही बनवणार कारण एवढी थंडीच नव्हती. पण आता घरचे सगळेच बोलायला लागले 8-10 दिवस झाले एवढी थंडी वाढली आहे तर मेथीचे लाडू हे बनवलेच पाहिजे. मग मी विचार केला लेट का होईना पण मेथीचे लाडू बनवू आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू. चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे. मेथीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 50 ग्रॅम मेथी घेतलेली आहे. त्यानंतर 50 ग्रॅम बडीशोप घेतलेली आहे. 50 ग्रॅम इथे हालीम घेतलेला आहे. मग इथे मी 2-3 चमचे खसखस घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे एक मोठी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला, म्हणजे हे तुम्ही सुक्या खोबऱ्याचं पण घेऊ शकतात. मी हे रेडीमेड मार्केटमधलं जे भेटतो आपल्याला डेसिकेटेड कोकोनट त्याचंच घेतलेलं आहे. आणि 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. जर तुम्हाला बेसन नाही घालायचं असेल ना तर सगळं तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. आणि इथे 450 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे. थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहे. काजू बदाम अगदी छोटे छोटे तुकडे करून 1 वाटी घेतलेले आहे. 100 ग्रॅम खारीक घेतलेली आहे. थोडेसे मनुका आणि 8-10 वेलची सोलून घेतलेली आहे. सुरुवातीला इथे मी कढईमध्ये आपली जी मेथी आहे ती बारीक गॅसवर अशी व्यवस्थित अशी भाजून घेतली पाहिजे. आणि अगदी बारीक गॅसवरच आपल्याला ही 5-6 मिनटं भाजून घ्यायचे. मेथीचा कलर असा चेंज झाला ना की आपल्याला समजायचं आहे की मेथी व्यवस्थित अशी भाजली आहे. आणि मेथी जशी जशी आपण भाजत जातो ना तसं त्याचा मस्त त्याचा सुगंध सुटतो. हे बघा तुम्ही बघू शकता मेथीचा कलर देखील चेंज झालेला आहे. कंटिन्यू ही फिरवत आपल्याला भाजायची आहे, नाहीतर जर तुम्ही असंच फिरवायच्या अगोदर ठेवली ना तर मेथी जी आहे ती जळणार आणि त्याचा कडूपणा जे आहे तो जास्त लागणार. म्हणून आपल्याला कंटिन्यू हे फिरवत 5-6 मिनटं अगदी बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे. त्यानंतर मी त्याच कढईमध्ये बडीशोप जे आहे ते हलके 1-2 मिनटासाठी आपल्याला भाजून घ्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून ज्याचा मॉइश्चर वगैरे आहे तो व्यवस्थित हे होईल. म्हणजे मेथीच्या लाडूमध्ये तुम्ही बडीशोप घातली ना तर थंडीमध्ये बडीशोप खाणं खूप गरजेचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता हलकीशी अशी मेथी नाही बडीशोप फ्राय करून घ्यायची, जास्त पण भाजायची नाही आपल्याला. अशा प्रकारे आपली बडीशोप पण भाजून झालेले आहे. सुकं खोबऱ्याचा किस, तुम्ही सुकं खोबरं घरातलं जे आपलं खोबरं असतं त्याचा जरी किस घेतला तरी चालेल किंवा रेडीमेड भेटलेला घेतला तरी चालेल. इथे मी रेडीमेड भेटलेलाच घेतलेला आहे. हलकासा आपल्याला हा देखील फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित असं भाजून झालं ना की त्याचा जे खवटपणा आहे तो राहत नाही आणि लाडू आपले बऱ्याच दिवस टिकतात. म्हणून मी हे सगळं व्यवस्थित भाजून घेते आणि सगळं मी बारीक गॅसवरच भाजून घेते. इथे खारीक जी आहे ती मी फोडून त्यातली आतली बी काढून हलकंसं फ्राय करून, म्हणजे ज्याचे मॉइश्चर जे असतो खारीकचा तो निघून जाईल आणि आपले लाडू जे आहे ते बऱ्याच दिवस टिकेल. म्हणजे अगदी हे अशा प्रकारे जर तुम्ही लाडू बनवले ना तर 1 ते 2 महिने लाडू बिलकुल खराब होत नाही. हलकेसे फ्राय करून घ्यायचे. आता मी इथे काजू आणि बदामचे जे तुकडे घेतलेले आहेत त्यांना 2 भागमध्ये डिवाईड करणार आहे. आता तुम्ही बोलाल 2 भागमध्ये म्हणजे का, कारण मी अर्धे हलकेसे सुक्केच भाजून घेणार आहे आणि अर्धे जे आहे ते तुपामध्ये भाजून घेणार आहे. हे अर्धे जे सुक्के भाजून घेणार आहे ना त्याचे मी आता इथे बारीक पावडर करणार आहे, म्हणून हे सुक्केच भाजून घेते. हलके 1 मिनिटासाठी आपल्याला हे ड्रायफ्रूट परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ आपल्याला इथे ड्रायफ्रूट भाजायची गरज नाही आहे. सारखं माझ्या तोंडात मेथीच येते कारण मी मेथीचे लाडू बनवते ना, म्हणून हे ड्रायफ्रूट आपल्याला हलकंसं 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे सगळं साईडला काढून, आता तुम्ही बोला भाजताना जे मी आता पावडर दाखवली आहे ती मेथी पावडर आहे. माझ्या मुलीला ना मेथीचे लाडू खूप आवडतात आणि ती बोलली मम्मी तू जर मेथीचे लाडू बनवते ना मी तुला हेल्प करेन. म्हणून जे सगळं काही साहित्य आहे ते मिक्सरला माझ्या मुलीने लावून दिलेलं आहे. त्यामुळे मेथीची देखील फाईन एकदम अशी पावडर केलेली आहे. जर तुम्ही जाडसर वाटलं तर हलकंसं चाळणीने चाळून घ्या, पण इथे एकदम बारीक फाईन पेस्ट केली आहे म्हणून मी डायरेक्ट घातलेलं आहे. त्यानंतर 1-2 चमचे तूप घालून आपल्याला जे हालीम आहे ते
1-2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. हे पण आपल्याला बारीक गॅसवरच परतवायचं आहे. हालीम कसा लगेच तुपामध्ये परतला जातो, त्यामुळे आपल्याला हे जास्त वेळ भाजायचं नाही आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता पटकन असा भाजून रेडी झालेला आहे. त्यानंतर त्याच परातीमध्ये मी हे हालीम काढून घेणार आहे. इथे मेथी आणि वेलची मी एकत्र मिक्सरला लावलेली आहे. पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये आपल्याला 1-2 चमचे तूप घालायचे आहे आणि जे आपण खसखस घेतलेली आहे, मी ते 3 छोटे चमचे खसखस घेतलेली आहे. तुम्ही खसखसचं प्रमाण पाहिजे तर अजून थोडं वाढवू शकता, एखादा चमचा अजून घालू शकता. हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. जास्त वेळ आपल्याला खसखस भाजायची नाही आहे. अगदी अर्धा मिनिटासाठी आपल्याला हे खसखस परतून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला हे सगळं परातीमध्येच काढायचं आहे, म्हणजे मिश्रण थोडंसं थंड होईल आणि थंड झाले की त्याचं जे गरम असताना मॉइश्चर जे असतो तो नाही होणार, म्हणून आपल्याला हे परातीमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे पटकन असं थंड होतं. मग जे थोडंसं तूप घालून आते 1-2 चमचे जे आपण बाकीचे जे ड्रायफ्रूट होते, जसं की मी ड्रायफ्रूटमध्ये मनुका आणि काजू बदाम घातलेले आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजूनही ड्रायफ्रूट घालू शकता. खारीक देखील घातली मी, पण खारीक आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. बघा, अगदी 1-2 मिनिटासाठी आपल्याला हे तुपामधून परतून घ्यायचं आहे. हलकासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला हे ड्रायफ्रूट भाजायचं आहे. जास्त काळपट करायचे नाही, त्याची चव निघून जाणार, म्हणून आपल्याला हे हलकंसं फ्राय करायचं आहे. मग इथे मी 1 वाटी तूप गरम केलेलं आहे. तूप व्यवस्थित असं गरम झालं ना, जे आता आपण इथे गव्हाचं जे पीठ घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून भाजायचं आहे. अगदी आपल्याला सगळं 3 वाट्या मी इथे घेतलेल्या आहेत, तर 3 वाट्या एकदम अशा आपल्याला भाजायच्या नाही आहेत. तर अगदी थोडं थोडं घेऊन आपल्याला मी इथे 3 चमचे घेतलेले आणि भाजून घेतलेलं आहे. तूप थोडंसं अजून लागेल आणि हे एकदम मी तूप नाही घालणार, थोडं थोडं करून घालणार. इथे बघा, खोबरं देखील आपण भाजलेलं आहे, ते पण मी परातीत घालून घेतलेलं आहे. आणि इथे जे आपण बडीशोप आहे ती पण जाडसर, थोडीशी अशी जाडसर ठेवायची आहे, थोडंसं कणिकदार अशी मिक्सरला लावून घ्यायची आहे. आणि मी ते जे आपण गव्हाचं पीठ भाजतोय ना, त्याच्यामध्ये अजून 2-4 चमचे तूप घातलेलं आहे. असंच आपल्याला थोडं थोडं तूप घालून जे गव्हाचं पीठ आहे ते एकदम असं खरपूस भाजायचं आहे आणि कंटिन्यू फिरवायचं आहे. आपल्याला बिलकुल म्हणजे खालून जळलं नाही पाहिजे, ह्याचं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मी इथे खारीक आणि जे आपलं ड्रायफ्रूट होते, जे सुके फ्राय करून घेतलेले, त्याची पावडर करून घेतली. ह्याची पण अशी थोडीशी कणिकदार अशीच पावडर करून घ्यायची आहे, एकदम अशी बारीक करून घ्यायची नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ हलकंसं कलर चेंज झालेलं आहे, पण आपल्याला अजून ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे. तूप घालून थोडा वेळ आपल्याला अजून भाजायचं आहे. हे मी कंटिन्यू फिरवत 10 ते 15 मिनटं आपल्याला बारीक गॅसवर, अगदी बारीक गॅसवर कंटिन्यू फिरवत आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि लाडू असे मस्त असे खुसखुशीत होईल आपले. हे बघा, मी अजून थोडंसं तूप ॲड करून इथे कंटिन्यू फिरवलं आहे आणि थोडं थोडं तूप करूनच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. अगदी एकदम तूप नाही घालायचं आहे आपल्याला, जेणेकरून जर तुम्ही एकदम तूप घातले ना तर तुपाचं प्रमाण पण वाढेल, म्हणून आपल्याला अगदी थोडं थोडं तूप घालून हे कंटिन्यू आपल्याला फिरवत 10-15 मिनटं भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपलं गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे. ते देखील आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि मग पुन्हा एकदा मी बाकीचं जे राहिलेलं आहे अशाच प्रकारे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी परत मी तूप घालून जे आपण बेसन घेतलेलं आहे ते बेसन मी इथे 1.5 वाटी घेतलेलं. जर तुम्हाला बेसनचे लाडू म्हणजे बेसन मेथीच्या लाडूमध्ये नाही आवडत, तो तुम्ही पूर्ण सगळं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल, पण आम्हाला इथे मेथीच्या लाडूमध्ये थोडंसं बेसनचं पीठ आवडतं, म्हणून मी इथे बेसनचं पीठ घेतलेलं. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, सगळंच पीठ तुम्ही गव्हाचं घेऊ शकता. हे पण आपल्याला अगदी थोडं थोडं तूप घालत घालत आपल्याला हे व्यवस्थित 10-15 मिनटं बारीक गॅसवर कंटिन्यू फिरवत आपल्याला हे व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजलं ना की ह्याचा जे सुगंध आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं की बेसन असं खरपूस भाजलेलं आहे. आणि हे मी काही रेडीमेड बेसन घेतलेलं नाही, चणा डाळ दळून घेतलेली आहे, तेच बेसन वापरले. थोडंसं रवादार असं बेसन असलं ना, म्हणजे कणिकदार, की लाडू असं मस्त लागतात, म्हणून मी इथे जे आपण घरगुती दळून आणतो ना तेच घेतलेलं आहे. अगदी थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे कंटिन्यू असं
10 ते 15 मिनटं बारीक गॅसवर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. बेसन देखील आपलं मस्त असं भाजलेलं आहे. तुम्ही बघू शकता कलर पण छान आलेला आहे. आता ते देखील आपल्याला इथे कंटिन्यू फिरवलं की परातीमध्येच आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे. हे बघा हलकंसं आपल्याला मध्ये मध्ये हे फिरवत राहायचं आहे आणि हे मी सगळं आता एकजीव करून घेणार आहे. हे बघा गरम असतं त्यामुळे तुम्ही चमच्यानेच हे फिरवा, हाताने फिरवलं ना तर त्याचे चटके लागतात. म्हणून हे कंटिन्यू आपल्याला असं म्हणजे जेणेकरून गरम जे असतं ते मॉइश्चर तयार नाही होणार. एकावर एक आपण असं साहित्य टाकत गेलं ना की त्याचा ओलावा निर्माण होतो. म्हणून आपल्याला हे अधूनमधून असं थोडंसं फिरवायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे पुन्हा थोडंसं तूप घातलेलं आहे, म्हणजे एक अर्धी वाटी तूप घातलेलं आहे. आणि जे आपण इथे गूळ घेतलेला आहे, मी इथे 450 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर गुळाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे, म्हणजे तुम्हाला जे जास्त गोड पाहिजे असेल तर अजून थोडंसं गूळ घालू शकता आणि कमी गोड पाहिजे तर थोडं अजून कमी करू शकता. गूळ आपल्याला अगदी 1 मिनिटासाठी हे कढईमध्ये तुपामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे लगेच मेल्ट होतं हे गूळ. त्यानंतर गरम असतानाच आपल्याला हे जे आपलं सगळं साहित्य भाजणी झालेली आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला लगेच हे चमच्यानेच फिरवायचं. गुळाचा चटका म्हणजे खूप जोरात लागतो आणि हात लगेच आपला भाजतो, त्यामुळे हे चमच्यानेच आपल्याला फिरवायचं आहे. अगदी थोडंसं कोमट होईपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू चमच्याने फिरवत घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे हे थोडंसं कोमट झालं की हाताने आपल्याला हे मळायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मळायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या पूर्ण सगळं जे साहित्य आहे त्याला गूळ सगळं एकजीव झालेलं आहे पाहिजे. हे बघा थोडंसं कोमट आहे, हाताला अजूनही माझ्या चटके लागत आहेत, म्हणून हे हलकं हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठ. असं तुम्ही व्यवस्थित मळलं ना की जे लाडू आहेत ना सगळ्या बाजूने म्हणजे सगळे जे आपण पदार्थ घातलेले ते मस्त असे एकजीव होतात. म्हणून आपल्याला हे अशा प्रकारे हाताने मळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित जेवढ्या आकाराचा तुम्हाला लाडू पाहिजे त्या आकाराचा आपल्याला लाडू हळूहळू घट्ट दाबत दाबत, आणि हे पटकन वळवून होतात, जास्त वेळ नाही लागत. एका हाताने असं वळत हाताने एका हाताने बोटाने दाबत हलकंसं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर असं गोल गोल फिरवत आपल्याला मस्त आपले मेथीचे लाडू झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती कलर टेक्स्चर छान आलेलं आहे आणि दिसायला पण खूपच मस्त दिसत आहेत आणि खायला तर खूपच मस्त आहे आणि हेल्थसाठी तर खूपच मस्त आहे. थंडीमध्ये मेथी खाणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपले गुडघेदुखी पाठदुखी जे असेल तर ते पटकन ह्याचा असर होतो आणि ते आपलं कमी होतं. पाठदुखी अगदीच बंद होत नाही दुखणं, पण कमी होतं. त्यामुळे हे हेल्थसाठी तर खूपच चांगलं आहे. आणि माझ्या घरात तर हे मेथीचे लाडू बोलले ना तर सगळ्यांनाच आवडतं आणि हे सगळं मी दरवर्षी आवर्जून हे बनवते. पण ह्या वर्षी थोडा लेट झाला बनवायला, पण काही हरकत नाही, हे 1-2 महिने टिकतात. आणि मेथीचे लाडू आपण थंडीतच नाही कधीही खाल्ले तरी खूप चांगले असतात हेल्थसाठी. आणि माझ्या मुलीला तर खूपच आवडतात, त्यामुळे तिने मला हे मेथीचे लाडू बनवण्यासाठी भरपूर मदत केलेली आहे. सगळं मिश्रण तिने मिक्सरला स्वतःच लावून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान असे मेथीचे लाडू झालेले आहे. आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजची ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असे मेथीचे आणि सुगंध जे मेथीच्या लाडूचा सुटला आहे ना, वाव मस्तच. हे बघा बघू शकता किती छान झालेले आहे. मी तुम्हाला इथे एक लाडू असं तोडून दाखवते. किती मस्त असं खुशखुशीत असा मस्त लाडू झालेला आहे. तोंडात घातला ना की अगदी वितवतं. तुपाचं प्रमाण पण व्यवस्थित. तूप मी इथे 400 ग्रॅम मी सांगायला विसरली, इथे 300-350 ते 400 ग्रॅम मला तूप लागलेलं आहे. मी अगोदर सांगायला विसरली त्यामुळे आत्ता सांगते. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.